गवसणीची पोळी करायची. त्याच्यासाठी मी मोठी वाटी एक पीठ घेतलं आहे. ते आपण रेग्युलर पोळ्यांना पीठ भिजवतो असं पीठ भिजवून ठेवणार आहे. याला गवसणीची पोळी किंवा उकडीची पोळी म्हणतात. आपण कणकीचा गोळा रेग्युलर पोळीला कणिक भिजवतो तशी भिजवून ठेवली आहे. तर आपण गवसणीची पोळी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण मोदकांना उकड काढतो अशी आपण उकड काढणार आहोत. जेवढं पाणी तेवढं पीठ. आता पीठ मी एक वाटी घेतलं आहे, तेवढंच मी आता ते पाणी घातलं आहे. तर हे पाणी आपण चांगलं उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ. पण मोदकाची उकड काढतो तशीच उकड काढायची आहे. त्याच्यासाठी मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि लोणी किंवा तूप काहीही घालून चालेल. हे मी थोडंसं तूप घातलं आहे. आता लोणी घातलं तरीही चालेल. त्यामुळे उकड आपली एकदम स्मूथ येते आणि पोळीही आपली छान होते. आपण ठेवूया उकळी येण्यासाठी. पाण्याला उकळी आली. आपण आता हे पीठ घालणार आहोत आणि ढवळून खाली उतरणार आहोत. छान अशी आपल्याला स्मूथ उकड काढायची एकदम मस्त. तेवढं आपलं पाणी झालेलं आहे. आता एक वाफ काढणार आहोत आपण. अगदी झाकून ठेवणार आहोत फक्त गॅसवर 1 मिनिटभर. आपली उकड झालेली आहे. आपण उतरून ठेवूया. छान झालेली आहे उकड. तर हे तुम्हाला मग मळून दाखवते. उकड नेहमी गरम गरम असतानाच मळायची असते. 1 मिनिटभर झाकून ठेवते आणि तुम्हाला मळून दाखवते. हे मी उकड काढून घेतली आहे आणि ही मळून घ्यायची छान. हे बघा किती सुंदर आली आहे ती. एकदम छान आली आहे उकड. थोडी खटपटीची पोळी आहे पण खायला इतकी सुंदर लागते, मऊसूत आणि पोटभरीची. पूर्वी उन्हाळ्यात मुलं जमली की मग पुऱ्या करण्यापेक्षा ही पोळी आणि आमरस असा मेनू असायचा खेडेगावातून. पण हा अगदी खूप पूर्वीचा प्रकार आहे. आता ह्या पोळ्या फार कमी केल्या जातात. झालेली आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे. 2, 3, 4 पोळ्या काय होतील त्या. जशी पुरणपोळी करतो तशीच ही पोळी आपल्याला करायची आहे. 1 वाटी कणिक घेतली होती, त्याच्यात आपल्या ह्या 4 पोळ्या होणार आहेत. व्यवस्थित गोळे करून घ्यायचे. मी बेताच्याच पोळ्या करणार आहे, फार मोठ्या नाही आहेत. तवा तापत टाकते आणि आता पोळी तुम्हाला लाटून दाखवते. ते पण नेहमी आपण पोळ्यांना कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवलेली आहे. तर आपण यातली थोडी थोडी कणिक घ्यायची. कणकीचा गोळा कमी घ्यायचा. मी जसं पुरणपोळीला आपण वाटी करतो तशीच वाटी करायची. तेल लावून मध्यभागी थोडं जाड ठेवायचं. त्यामध्ये आपण आता ही उकड भरणार आहोत. उकड व्यवस्थित घ्यायची. ही उकड शक्यतो इंद्रायणी तांदूळ किंवा बासमतीची करायची, म्हणजे ते सुगंध त्याला छान येतो. शक्यतो ते तांदूळ वापरायचे म्हणजे पोळी आपली आणखीन सुरेख होते आणि खायला तर अप्रतिम लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणालाही बाधायचा प्रश्न नाही. उकड असली तरी उकड आपली पूर्ण शिजवलेली असते, त्याच्यामुळे ही पोळी आपल्याला बाधत नाही. किती सुंदर भरला गेला आहे गुंडा बघा. वर पीठ आलं असलं तर ते काढून टाकायचं असं आणि पॅक करून व्यवस्थित घ्यायचं. बघा ती गोळा सुंदर आपला झाला आहे तो. आता हा गोळा आपण
सगळीकडून सारखा करून घ्यायचा, म्हणजे आतली उकड सगळीकडे गेली पाहिजे. ही उकड हे लाटताना शक्यतो तांदळाची पिठी घ्या किंवा काहीही घ्या. गव्हाचं पीठ घेतलं तरीही हरकत नाही. मी आत्ता तांदळाचं पीठ घेतलं आहे. थोडी अशी ही करून घ्यायची, म्हणजे अगदी उकड शेवटपर्यंत जाते. पुढची पुरणपोळी करताना सुद्धा ही कृती केली की सारण सगळीकडे आपलं जातं आणि फार पीठ लावायला पण लागत नाही. हे बघा, लाटली ही सुंदर जाते, एकदम छान होते पोळी. अशी मऊसूत पोळी होते. हे बघा, सगळीकडे गेली आहे कशी ती. बरं, लाटायला अगदी सोपी ही पोळी. व्यवस्थित लाटून झालेली आहे. पातळ एकदमही अगदी पातळ करायची नाही, पण ती गुबगुबीत अशी छान पोळी होते. खूप सुंदर लागते. वरून तूप लावायचं म्हणजे एकदमच छान लागते. सगळीकडे कणिक गेलेली आहे बघा, उकड. आता आपण ही छानपैकी भाजून घेऊया. ही पोळी सुंदर फुलणार आहे. आपण ह्याला छानपैकी तूप लावूया, म्हणजे ती एकदम मऊसूत होते. सुंदर दिसते बघा. आणि आता फुलेल पण बघा किती सुंदर. आपण परतून घेऊया. हा हा, दोन्ही बाजून खमंग भाजून घ्यायची. गोळा भरूया. एकदम सोपा प्रकार आणि छान. हा तसा पटापट सारी पोळी लाटूया. लाटायला सोपी, करायला सोपी, खायला एकदम छान. फक्त तशी ती श्रीमंत पोळी, कारण बरोबर लावायलाही व्यवस्थित आमरस किंवा अशी खीर वगैरे असायला हवी. तसं थोडं कटकटीचं काम असलं तरी त्याच्यात आनंदही मिळतो. मुलांच्या चेहऱ्यावर खाल्ल्यावर जो आनंद मिळतो ना, त्यामुळे ही पोळी छान वाटते आपल्याला. करताना जरी कष्ट वाटले तरी. तर आपण ही पोळी काढून घेणार आहोत 2 मिनिटांनी. ही आपण पोळी काढून घेणार आहोत. मस्त मऊसूत झालेली आहे. आपण दुसरी पोळी टाकूया. परतून घेऊया. आहा, किती कलर सुंदर दिसतोय बघा. आता आपण हे काढून घेणार आहोत. मस्तपैकी तूप लावून घेऊया. किती टम्म फुगली आहे बघा. बघूनच खावीशी वाटेल अशी पोळी आहे. त्यातून घेऊया. आ हा हा हा, अशी आपली ही गवसणीची पोळी किंवा उकडीची पोळी मी केलेली आहे. तर ही पोळी मी कशी केली, म्हणजे उकड कशी काढली, किती काय पाणी घेतलं, काय प्रमाण घेतलं. आता हा विस्मृतीत गेलेला प्रकार आहे, फार मोठ्या प्रमाणावर कुठे होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि नक्की आता आंबा सीझनसुद्धा सुरू होईल किंवा ह्या खिरीबरोबर तर ते अप्रतिम लागते. ही आपण उंडऱ्यांची खीर केलेली आहे. उंडरे म्हणजे तुम्हाला सांगितलं, उंडरे म्हणजे कणकीचे मोती, म्हणजे कणकीचे बारीक बारीक केलेले गोळे, असे उंडरे, त्याला उंडरे म्हणतात. आणि अशी ह्याच्याबरोबर ही पोळी खायची. बरोबर आमरस, 1 नंबर मेनू छानपैकी. कोण पाहुणे रावणे किंवा लहान मुलं, म्हाताऱ्याला कोणालाही चालू शकते. अगदी डायबिटीसवाल्यांना सुद्धा ही पोळी चालू शकते. फक्त बरोबर खीर न देता इतर काही भाजी वगैरे दिली, काही दिलं तरी चालेल. पण ही पोळी अगदी चहाबरोबर, खिरीबरोबर, कशाबरोबरही छान लागते. तुपाबरोबर नुसती खाल्ली तरीही छान लागते. तसं हे पक्वान्न म्हटलं तर श्रीमंत पक्वान्न आहे. पण नक्की करून बघा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.